नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा लर्निंगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, तुम्हाला जर का ट्रेडिंग या क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल किंवा प्रोफेशनली ट्रेडिंग करायची असेल, मग ती इंडियन मार्केटमध्ये असो किंवा फॉरेक्स मार्केटमध्ये असो, पण जर का प्रोफेशनली शिस्तबद्ध ट्रेडिंग करायची असेल तर तुमच्याकडे एक प्रकारची शिस्त असणं गरजेचं आहे। मग ती प्रत्येक प्रकारात शिस्त पाहिजे। कुठे पाहिजे? ट्रेड घेताना शिस्त पाहिजे, लॉट साइज घेताना शिस्त पाहिजे, प्रॉफिट बुकिंग करताना शिस्त पाहिजे, एसएल लावताना शिस्त पाहिजे। प्रत्येक गोष्टीमध्ये शिस्त असणं गरजेचं आहे। जर का आपण शिस्त सोडून जर वागलो तर त्याचं पनिशमेंट आपल्याला मार्केट त्यावेळी देत असतं। म्हणून आपल्याकडे एक प्रकारची शिस्त असणं गरजेचं आहे। मग मंडळी, अशा प्रकारची शिस्त जर आपल्या व्यवहारामध्ये गरजेची असेल तर मित्रांनो, आपलं रुटीन, एका ट्रेडरचं डेली रुटीन सुद्धा किती शिस्तीत असलं पाहिजे याचा तुम्ही विचार करा। कारण का, जर का तुम्ही डिसिप्लिन फॉलो करत असाल, ट्रेडिंग मध्ये जर डिसिप्लिन फॉलो करत असाल तर तुम्हाला सक्सेस मिळायला जास्त वेळ लागणार नाही। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की एका ट्रेडरचं डेली रुटीन काय असलं पाहिजे, की त्याच्यामध्ये किती प्रकारची शिस्त असणं गरजेचं आहे। अगदी उठल्यापासून फर्स्ट चार्ट एनालिसिस करण्यापासून ते अगदी डे एंड पर्यंत कसं शिस्तबद्ध रुटीन असलं पाहिजे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मी तुम्हाला स्क्रीनवर एक एक मुद्दा व्यवस्थित स्पष्ट करून सांगणार आहे। पण त्यापूर्वी मित्रांनो, जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन करा आणि इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा। इंस्टाग्रामला मी शॉर्ट व्हिडिओ लॉजिकचे शेअर करत असतो, त्यामुळे तिथे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ लॉजिकचे बघायला मिळतील। मित्रांनो, जाऊया आपण स्क्रीनवर आणि बघूया की एका ट्रेडरचं शिस्तबद्ध रुटीन कशा प्रकारे असलं पाहिजे। तर मित्रांनो, आता आपण आलेलो स्क्रीनवर आणि आता मी तुम्हाला व्यवस्थित स्टेप बाय स्टेप समजून सांगणार आहे की एका ट्रेडरचा डेली रुटीन कसा असावा, जेणेकरून त्याच्या डेली रुटीन मध्ये आपल्या शिस्त, एक प्रकारची शिस्त येऊ शकतो। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा पहिला पॉइंट आता बघूया आपण। सगळ्यात महत्त्वाचा पहिला पॉइंट म्हणजे फिजिकल एक्सरसाइज असणे गरजेचं आहे। आता फिजिकल एक्सरसाइज म्हणजे काय तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही। मित्रांनो, काय होतं, ट्रेडिंग हे क्षेत्र असं आहे की त्याच्यामध्ये स्ट्रेस जास्त प्रकारे असण्याची शक्यता असते किंवा असतोच। हे क्षेत्रच असं आहे किंवा हा प्रकारच असा आहे की त्याच्यामध्ये स्ट्रेस असतो। आता स्ट्रेस जर, मानसिक तणाव जर आपल्याला दूर करायचा असेल तर आपल्याला फिजिकल एक्सरसाइज करणे गरजेचं आहे। आता त्याच्यामध्ये काय काय येतं, मग तुम्ही कशा प्रकारे करू शकता, त्याच्यामध्ये काय आलं, मॉर्निंग वॉक आला किंवा जिम मध्ये जाणं आलं किंवा कसंही योगा आला, कुठल्याही प्रकारचं जे फिजिकल फिटनेस आपल्याला ठेवू शकतो अशा प्रकारचा एक एक्सरसाइज असणं गरजेचं आहे, जो आपण डेली फॉलो करायला पाहिजे। आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी सकाळी मॉर्निंग वॉकला जातो, कधी कधी मी इमेजेस टाकतो, फोटो टाकतो आपल्या टेलिग्रामला, तुम्हाला सगळं माहिती आहे। तर आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही कधी करायचा तो आपल्या वेळेवर आहे, आपल्याला जो वेळ मिळतो त्याच्यावरती डिपेंड असतं। पण डेली करणं, फिजिकल एक्सरसाइज डेली करणं गरजेचं आहे। कारण का, फिजिकल फिटनेस ठेवणं एका ट्रेडरच्या लाईफसाठी खूप महत्त्वाचं असतं। आता त्याच्यानंतर आपण बघूया मित्रांनो दुसरा पॉइंट। तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा दुसरा 2 नंबरचा पॉइंट जो आहे तो म्हणजे, एकदा आपण व्यवस्थित सकाळची आपली रुटीन झालं, एक्सरसाइज झाले, आंघोळ वगैरे केली किंवा आपण ज्यावेळेस फर्स्ट टाइम चार्टच्या समोर बसतो त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा चार्ट ॲनालिसिस करणं महत्त्वाचं आहे। आता ह्या चार्ट ॲनालिसिस मध्ये महत्त्वाचे पॉइंट कुठले आहेत, की त्याच्यामध्ये पण महत्त्वाचे पॉइंट कुठले आहेत, तर आपल्याला फर्स्ट म्हणजे मार्केटचं डायरेक्शनचा अंदाज लावणं किंवा फाइंड करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। मग त्यासाठी काय करायचं, तर त्यासाठी म्हणजे पहिलं म्हणजे काय करायचं, डेली टाइम फ्रेमवर जायचं। त्याच्यानंतर डेली टाइम फ्रेमवर कुठली प्रिव्हियस डेचा हाय आणि लो मार्क करायचा। त्याच्यानंतर प्रिव्हियस डेचा हाय मार्क, लो मार्क केल्यानंतर आपण एक ऑब्झर्व करायचं की मार्केटने कुठली डेली टाइम फ्रेमवर लिक्विडिटी ग्रॅब केलेली आहे का, किंवा
कुठला चार्ट पॅटर्न बनतोय का, किंवा कुठली लिक्विडिटी ग्रॅब करण्याची बाकी आहे का, म्हणजे जवळ आलेली आहे का, हे सगळं ऑब्झर्व करणं गरजेचं आहे किंवा अनालिसिस करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, सपोर्ट आणि रेजिस्टन्स, महत्वाचे जे सपोर्ट आहेत आणि महत्वाचे जे रेजिस्टन्स आहेत ते मार्क करणं मित्रांनो गरजेचं आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण काय केलं, डेली टाइम फ्रेमवर आलो, तिथे काय बघितलं, कुठली लिक्विडिटी घेतली का मार्केटने, किंवा लिक्विडिटी घ्यायचे जवळ आहे का, किंवा प्रिव्हियस डेचा हाय मार्क केला किंवा प्रिव्हियस डेचा लो मार्क केला, म्हणजे ज्या ठिकाणी लिक्विडिटी असते ती जर ग्रॅब करायला मार्केट गेलं तर आपला तिथे एक ट्रेड प्लॅन आपण करू शकतो. ते कशा प्रकारे करायचं ते तुम्हाला इतर व्हिडिओमध्ये सगळ्यांना सांगितलेलंच आहे. तर आपल्याला महत्वाचं म्हणजे डायरेक्शन फाइंड आउट करणं गरजेचं आहे. त्यासाठी सपोर्ट आणि रेजिस्टन्स, मग आता सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्क करण्यासाठी कुठलं टाइम फ्रेम वापरायची, शक्यतो आपण 15 मिनिट टाइम फ्रेम वापरणं गरजेचं आहे, म्हणजे 15 मिनिटाची वापरायची. डायरेक्शनसाठी 4 आवर्स पण वापरू शकतो, 1 आवर्स पण वापरू शकतो. आपण वरून जे मोठी टाइम फ्रेम आहे म्हणजे 4 आवर्सची, 1 आवर्सची, नंतर 30 मिनिट, अशी वरून टाइम फ्रेम नुसार आपण हळूहळू कमी टाइम फ्रेमवर यायचं आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, मार्केटचं एक डायरेक्शनचा काय अंदाज लागतोय हे आपल्याला फाइंड आउट करणं गरजेचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर तिसरा महत्वाचा पॉइंट की आपण पहिलं काय केलं, आपण फिजिकल एक्सरसाइज केली, जे काय सकाळची आपली रुटीन आहे ती आटपली. त्याच्यानंतर आपण चार्ट अनालिसिस केलं, त्याच्यामध्ये काय केलं, डायरेक्शन फाइंड करण्याचा प्रयत्न केला. आता डायरेक्शन फाइंड केल्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे की आपला ट्रेड कुठे बनवू शकतो, कुठल्या लेवलला आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, हे एक प्लॅन करणं गरजेचं आहे. म्हणजे काय, सपोज मार्केटचा इथे एका ठिकाणी सपोर्ट आहे, सपोज या ठिकाणी सपोर्ट आहे, मार्केट वरती मूव्ह करत आहे. आता ज्यानंतर मार्केट ह्या सपोर्टला येईल आणि इथून एक बुलिश मुवमेंट घेण्याचं जर आपलं अनालिसिस असेल तर ह्या ठिकाणी आपण एक आपल्या सेटअपवर ट्रेड घेण्याचा एक प्लॅन करून ठेवायचा. फक्त प्लॅन करायचं आहे. ज्यावेळेस ऍक्च्युअली मार्केट इथे येईल त्याच्यानंतर जो सेटअप बनवेल, जे प्राइस ऍक्शन बनवेल, त्याच्यानंतर आपण ट्रेड घ्यायचा आहे. पण सुरुवातीला आपण सकाळी एक प्लॅन करून ठेवायचा आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, तर फक्त दिवसामध्ये एक डिसिप्लिन फॉलो करायचं आहे. ते म्हणजे कुठलं, तर ट्रेड ओनली सेटअप, म्हणजे मी माझ्या सेटअपच्या व्यतिरिक्त ट्रेड घेणार नाही. जर मग सेटअप जो प्रत्येकाचा वेगळा पण असू शकतो, आपला असेल सेटअप किंवा तुमचा स्वतःचा पर्सनल वेगळा सेटअप असला तरी चालेल, पण तो सेटअप फॉलो करणं गरजेचं आहे. चार्ट अनालिसिस केल्यानंतर, प्लॅन केल्यानंतर आपल्याला एक डिसिप्लिन कोणता पाळायचा, तर माझा सेटअप फॉलो करणं गरजेचं आहे. म्हणजे मी ज्यावेळेस माझ्या सेटअपवर ट्रेड बनेल त्यावेळेसच मी ट्रेड घेईन, नाहीतर मी अशा फालतू एंट्री घेणार नाही. म्हणजे बुलिश मुवमेंट आली चला एक एंट्री करतो, बेरिश मुवमेंट आली चला एक एंट्री करतो, अशा प्रकारच्या एंट्री करणं शक्यतो आपण टाळलं पाहिजे, तरच आपलं डिसिप्लिन फॉलो होऊ शकतो. म्हणजेच 3 नंबरचा जो पॉइंट आहे तो खूप महत्वाचा आहे मित्रांनो, ट्रेड ओनली सेटअप. आता त्याच्यानंतरचा चौथा पॉइंट म्हणजे नो ओव्हर ट्रेडिंग. जर तुम्ही ट्रेड ओनली सेटअप हा पॉइंट जर तुम्ही फॉलो केला तर मित्रांनो हा पॉइंट फॉलो करायचे ऑटोमॅटिकच होईल तो. कारण जे काय ट्रेड आपले होणार आहेत ते कुठे होणार आहेत, फक्त आपल्या सेटअपवर होतील. पण त्यासाठी आपल्याला इथे कंट्रोल करणं गरजेचं आहे की ओव्हर ट्रेडिंग करून जमणार नाही. जर का ओव्हर ट्रेडिंग आपल्याकडून अजून सुद्धा होत असेल तर मित्रांनो प्लीज ओव्हर ट्रेडिंग करू नका. आता ओव्हर ट्रेडिंग टाळण्यासाठी बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की ओव्हर ट्रेडिंग कशी टाळू. मित्रांनो ओव्हर ट्रेडिंग टाळण्यासाठी एक रामबाण उपाय म्हणजे एक सेटअप असणं गरजेचं आहे. आता हा सेटअप जर तुमच्याकडे नसेल तर मी फ्रीमध्ये सुद्धा एक सेटअप शेअर केलेला आहे. आणि जर का तुम्हाला तो पण जर आकलन होत नसेल किंवा तुम्हाला कन्फ्युजन असेल तर तुम्ही जर तुमची कॅपॅसिटी असेल तर आपला क्लास जॉईन करू शकता. कोर्स जो आहे तो तुम्ही जॉईन करू शकता जर शक्य असेल तर, मी म्हणतोय. नाहीतर आपले फ्री व्हिडिओ सुद्धा आपण युट्यूबवर शेअर केलेले आहेत.
म्हणजे चौथा महत्वाचा पॉइंट मित्रांनो, नो ओव्हर ट्रेडिंग. त्याच्यानंतर पाचवा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मिस्टेकच्या नोंदी करून ठेवणं. मिस्टेक कुठेतरी लिहून ठेवणं, की ज्या वेळेस आपला दिवस संपेल, ज्या वेळेस ट्रेडिंगचा दिवस मग 9 वाजता 10 वाजता किंवा 11 वाजता कधी, ज्या वेळेस आपला दिवस संपेल त्यावेळेस त्या दिवसामध्ये ज्या चुका झाल्यात, जे ट्रेड बरोबर आले त्याची पण नोंद करायची आहे, पण मोस्ट इम्पॉर्टंट की ज्या मिस्टेक झाल्यात आपल्याकडून त्याची नोंद करणं गरजेचं आहे, की माझी इथे मिस्टेक झाली, ती मिस्टेक पुन्हा होऊ नये. मग अशा एक एक मिस्टेक ज्या वेळेस तुमच्याकडून टाळल्या जातील त्यावेळेस तुमची ट्रेडिंग एकदम पाण्यासारखी प्युअर होईल. मित्रांनो, म्हणून एक रजिस्टर करा, किंवा जर तुम्ही लॅपटॉपमध्ये जर एंट्री करत असाल तर लॅपटॉपमध्ये एखादी एक्सेल शीट बनवा, तिथे सुद्धा तुमच्या भाषेत तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये तिथे लिहून ठेवायचे, की आज तारीख आहे 3 तारखेला माझा एक ट्रेड चुकला, त्याच्यामध्ये माझा एसएल गेलेला आहे आणि त्याची मिस्टेक अशी होती की मी प्रॉपर सेटअप नाही फॉलो केला, मी फोमोमध्ये एंट्री घेतली. जी काही मिस्टेक असेल ती लिहून ठेवणं गरजेचं. आता ह्या गोष्टी काय माहिती आहे, एवढ्या इम्पॉर्टंट वाटत नाही, पण ज्यावेळेस आपण आपलं कॅपिटल गमावत असतो ना त्यावेळेस ह्या मिस्टेकची नोंद ठेवल्याचं इम्पॉर्टन्स आपल्याला कळते. आता ऐकायला कसं वाटतं, कशाला एवढं कोण करतोय मिस्टेक माझ्या लिहून ठेवणार नाही. ज्यावेळेस आपलं कॅपिटल अशा मिस्टेक्सनी वाईप आउट होत असतं त्यावेळेस या मिस्टेकचं इम्पॉर्टन्सी कळते आपल्याला. म्हणून मित्रांनो, अशा मिस्टेक नोट डाऊन करणं गरजेचं आहे, की ज्या रोज रीड केल्या की त्या दिवसामध्ये मला लक्षात असतं की नाही आज मला फोमोमध्ये एंट्री करून नाही जमणार. अशा प्रकारच्या कुठल्याही असू ते एंट्री, मी एक फोमोची तुम्हाला एक्झाम्पल दिलं, पण कुठल्याही प्रकारच्या ज्या आपल्या सपोज तुम्ही एसएल नसेल लावला कधी, आज मी एसएल नाही लावला त्यामुळे माझा मोठा लॉस झाला, लिहा मिस्टेक. अशा प्रकारचे जे आहेत, मग ह्या ज्या लिहून ठेवल्या की आपल्या लक्षात राहतात आणि त्या हळूहळू आपण एकदम नाही होणार पण हळूहळू त्या अवॉइड करत जातो. आणि अशातूनच आपला मित्रांनो एक ट्रेडिंगचा सेटअप म्हणजे रुटीन, म्हणजे डेली रुटीन जो शिस्तीने भरलेला पाहिजे, शिस्तबद्ध डेली रुटीन आपला बनत असतो. एका दिवसात नाही बनणार, 8 दिवसात नाही बनणार, हळूहळू ह्या गोष्टी सगळ्या फॉलो करत हा शिस्तबद्ध रुटीन बनत असतो. मित्रांनो, हा जर तुम्ही अशा प्रकारचा शिस्तबद्ध रुटीन जर तुम्ही फॉलो केलात, नक्कीच तुम्हाला यश मिळायला जास्त वेळ लागणार नाही, लवकरच तुम्हाला ट्रेडिंगमध्ये यश मिळेल. कारण हेच आहे, ज्या मिस्टेक होतात त्या मिस्टेक टाळण्याचेच हे पॉइंट आहेत. एकदा हे पॉइंट फॉलो केलेत की तुमच्या मिस्टेक अवॉइड होतील, टाळल्या जातील. एकदा मिस्टेक टाळल्यात की तुमचे जे लॉसेस होतात ते मित्रांनो कमी प्रमाणात होतील आणि प्रॉफिट होण्याचं प्रमाण हळूहळू वाढत जाईल. मित्रांनो बघा, जर काय ह्यापैकी तुम्ही कुठली चूक करत असाल तर नक्कीच वेळीच सुधारणा करून घ्या, कारण का आपल्या मेहनतीचे पैसे आपण एसएल देऊन वाया घालवू नये. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जर का तुम्हाला शिकायला मिळालं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपलं टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि इंस्टाग्रामला विशेष करून फॉलो करा, कारण का तिथे मी लॉजिकचे जे शॉर्ट व्हिडिओ असतात, इथे मी लॉंग व्हिडिओ टाकतोच पण शॉर्ट व्हिडिओ जे असतात लॉजिकचे डेली ते मी इंस्टाग्रामला तिथे टाकत असतो, त्यामुळे तिथे पण तुम्हाला शिकायला मिळेल. म्हणून मित्रांनो, हे तिन्ही प्लॅटफॉर्म फ्री आहेत, ट्रेडिंग शिकण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह, नवीन लॉजिकसह. तोपर्यंत नमस्कार.